खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। बडगाव तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निवेदन देत आज शेतकरी संघटनांच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या आणि यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बडगाव येथील पारोळा चौफुली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकरी संघटनांतर्फे महाराष्ट्र शासनाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। शासनाच्या कर्मचाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। तिथं ऊस कोणाचा जात होता, आपल्या शेतकऱ्यांचा ऊस जात होता, परंतु तरी देखील या महाराष्ट्र सरकारकडे आपल्या तिघही मंत्र्यांनी विषय घेतलेला नाही। आज परिस्थिती अशी आहे, ग्रामीण भागात शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, शेतकऱ्यांना उत्पन्न नाही, त्याच्यामुळे शेतकरी देखील म्हणतो की माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही। आज शेतकऱ्यांच्या पोरांचं लग्न होत नाही का, शेतीमालाला भाव नाही, त्याच्यामुळे चांगलं जीवन ते जगू शकत नाही, त्याच्यामुळे आज पोरांचे लग्न होत नाही। कदाचित प्रत्येक शेतकऱ्याला एक एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं जर लग्न झालं नाही तर भविष्यामध्ये शेतकरी जमाती संपणार आहे। सरकार म्हणतो शेतकरी जोडधंदे करा, जोडधंदे करा, मेंढ्या पाळा, बकऱ्या पाळा, गाई पाळा, म्हशी पाळा। अरे बाबा तुम्ही पाळून पाहा ना, 17 रुपये 18 रुपये लिटर दूध पशु खात्याचे भाव गंगाला मिळतात। आम्ही ज्या शासनाकडे मागण्याची पूर्तता करण्यासाठी जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखवलेली दिसते, परंतु आमच्या ज्या खास करून मागण्या त्यामध्ये शेतकऱ्यांचा 7-12 उतार हा कोरा झाला पाहिजे ही पहिली आमची मागणी आहे। दुसरीची मागणी आहे कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। तिसरीची मागणी आमचे जे मुलं आहेत जे आता जे शेतकरी आहेत ते वाममार्गाला लागत आहे, तर हे जे काही आहेत त्याची काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक आमची आवर्जून मागणी आहे की हे धंदे पण बंद झाले पाहिजे। त्याचसोबत कापसाच्या संदर्भातला जो विषय आहे जे सीसीआयचे ते केंद्र जे आहेत ते बंद केलेले आहेत। आमची मागणी अशी आहे की ते तरी बडगावला सीसीआयचे केंद्र चालू करण्यात यावे, अन्यथा हे आता रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगावं वाटतं। आणि विशेष करून
हे ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. अद्यापर्यंत शासनाने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती. आम्हाला म्हणून हा शेवटचा टोकाचा पाऊल घ्यावं लागतंय, रास्ता रोको आंदोलन करावं लागतंय. परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत ते शासन कुठल्याच स्तरावरती समजून घेत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू, परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करता माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की माझ्या भाषणामध्ये कुठेही सातबारा किंवा कर्जमाफीचा उल्लेख केलेला नव्हता. आणि माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनीही सांगितलं की आता पुढच्या वेळेस कर्जमाफी करू तर ही चकवाचकवी शासनाने बंद करावी आणि आमच्या कर्जमाफीकडे गांभीर्याने बघावं. कर्जाला 10,000 भाव द्यावा. आणि जर का हे होत नसेल तर सरळ सरळ आम्हाला गांजा पिकाची लागवड करण्याची परमिशन द्यावी, त्याचं बियाणं उपलब्ध करून द्यावं. आम्ही ते करू. त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शब्द दिलेले आहेत इलेक्शनच्या पूर्वीचे ते शब्द त्यांनी आवर्जून पाळावे. कारण की जर का आपण शब्द देत असतो, शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, तुम्हाला सत्तेमध्ये आणलं तर त्या सत्तेमध्ये आणण्याचं काहीतरी तुम्ही फलित आमच्या शेतकऱ्यांना द्यावं. एवढंच आज सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. मी कुणाल कोणी, मंडळ विक्री पळगाव, प्रशासनामार्फत इथे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित आहे. आजच्या संघटनेने जे निवेदन दिलेलं आहे ज्या त्या राष्ट्र मागण्यात आपण शासनापर्यंत प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि ते शासनापर्यंत पोहोचवणार आहोत. यावेळी तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी कुणाल कोळी, PSI सुशील सोनवणे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील देवरे, तालुकाध्यक्ष अभिमान हटकर, सुभाष ठाकरे, विलास देशमुख, प्रदीप महाजन, तुकाराम माळी, गुलाब पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पाटील, शांताराम आचार्य, रमेश धनगर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. नंदुरबार येथील MKD फार्मसी कॉलेजमध्ये आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आमदार किशोर दराडे यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे प्रत्येक तालुक्यातून नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, शहादा
या ठिकाणाहून आलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी निवेदनं देखील दिली। आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या समस्या अत्यंत गंभीरपणे ऐकून त्या सोडवण्याचं आश्वासन देत विधान परिषद या समस्या मांडणार असल्याचं देखील सांगितलं। शेवटी त्यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत मला सेवा करण्याची संधी दिली आणि पुन्हा निवडून दिलं याचं श्रेय नंदुरबारला जातं असं विनम्रपणे सांगितलं। सगळ्या शासनाचे जे प्रश्न असतील त्या दरबारामध्ये आपली चर्चा होईल। आपण सगळेजण इथं आला, सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही मला परत सेवा करण्याची संधी दिली। रिपीट हा मतदारसंघ असा आहे का रिपीट आमदार कधी झाला नाही, तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला रिपीट आमदार केलं। हे सगळं श्रेय जातं तर नंदुरबार जिल्ह्याला जातं असं मी आवर्जून सांगतो। कोपरगावला गेलो, नगर जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो तर सगळ्यात पहिले सांगतो मला सगळ्यात जास्त मतदान कोणी केलं असेल तर नंदुरबार जिल्ह्याने केलं। त्यामुळे जास्तीत जास्त प्रेम हे माझ्या नंदुरबार जिल्ह्यात राहणार आहे। आणि आता मी सुद्धा नंदुरबारचाच झालोय हे मला सातबारा माझा नंदुरबारचा आहे। कोणाला बघायचं तर फोन घ्या, तुमच्यातलाच एक घरचा माणूस आहे, तुम्ही कधी मला फोन करू शकता। आमचे तालुका प्रमुख इथं सगळे आलेले, पाटील सर आलेले, गुजराती सर आलेले आहे, अजून सगळे तालुका प्रमुख, कदम सर आले, नवापूरचे कदम सर आले, तळोद्याचे परदेशी सर आलेले, पटेल सर आलेले। तुमचे जे बी काही काम असेल तर त्यांना ते कळत चला, वेळोवेळी सहकार्य करत चालते। आणि परत अजून अर्जंट काही काम असतं तर माझा मुलगा शुभम दराडे असतो, त्याला इथे घेऊन भेटला तरी बरेचसे तुमचे काम मार्गी लागतील। आणि नंदुरबार जिल्हा एकदम सदन जिल्हा आहे, पण माझी एक आपल्याला विनंती, आता शिक्षणासाठी आपल्याला पुण्याला मुंबईला जायची गरज नाही, सगळं शिक्षण तुम्हाला इथंच मिळणार आहे। नर्सिंग LKG पासून PG पर्यंत हा कॅम्पस करायचा आहे। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असं तर भैया म्हणे का तुमच्याकडे MBBS आहे का, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर इथं MBBS कॉलेज सुद्धा आपण चालू करू। आणि MBBS कॉलेज चालू झाल्यानंतर शिक्षकांच्या मुलांना 25% सवलत देणार आहे मी, म्हणजे सगळे मुलं, सगळ्या शिक्षकांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे। आमचे फार्मसीचे प्राचार्य, इंजिनिअरिंगचे प्राचार्य पुण्याचे आहेत, पुण्यावर इंजिनिअरिंग कॉलेजला प्राचार्य आले, नाशिकवर फार्मसी कॉलेजला प्राचार्य आलेले। आणि नंदुरबार जिल्ह्यातला माणूस कुठेही बाहेर शिकायला गेला नाही पाहिजे, हा माझा एक मानस आहे। आपल्याला एक सिद्ध करून दाखवायचा, हा जिल्हा नुसता आदिवासी जिल्हा नाही, पण हा जनरल जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं ग्रेड नंदुरबार जिल्ह्यातनं मिळत असतं याचाही मला अनुभव आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्या संस्थेलाही मदत करायची म्हणजे आर्थिक मदत नका करणे, तुमच्याकडे कोणी मुलं असतील, तुमच्याकडे ज्या 12वीचे 10वीचे मुलं जे असतील, आमचे शिक्षक लोक येतील तर त्यांना थोडंसं काउन्सिलिंगला वेळ द्या। एक्स्ट्रा तुमच्या मुलांना नॉलेज देण्यासाठी आम्ही सुद्धा बाहेर गेस्ट लेक्चर सुद्धा बोलवतोय, ते सुद्धा तुमच्या मुलांना गेस्ट लेक्चर देतील असं तर नक्की या दरबारानिमित्त तुम्हाला सांगतो त्याला कन्सेशन दिलं जाईल ही माझी प्रामुख्याची तुम्हाला विनंती आहे। म्हणजे शिक्षकांना सातत्याने त्रास घ्यायला लागतो, पगाराला लिमिटेड असंच म्हणायला पाहिजे आणि त्यांचे पैसे वाचले पाहिजे। त्याच्यासाठी शिक्षकांचा मुलगा स्वतः तुमचा मुलगा बरं का, नंतर आमच्या गावचा आमच्या शाळेत करण्याला काही कन्सेशन द्या असं मला करता येणार नाही। तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहे, म्हणून मला ते पाटील सर, सहाय्यक शिक्षण शेती नंदुरबार, उपस्थित संघटनाचे पदाधिकारी श्री मुकेश पटेल सर, अध्यक्ष मुख्याध्यापक समिती नंदुरबार, यासोबत सर्व ज्येष्ठ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सदर शिक्षक दरबारासाठी उपस्थित पदाधिकारी अधिकारी यांचे स्वागत करून सदर सभेत विषय पत्रिकेनुसार खालील विषयावर चर्चा निवारण करण्यात आले। ते विषय खालीलप्रमाणे: सन्माननीय किशोर भाऊ दराडे शिक्षक आमदार यांनी मागील शिक्षक दरबार तक्रार निवारण समितीचे इतिवृत्त वाचन करण्याबाबत आदेशित केले। तसेच आज रोजी होणाऱ्या शिक्षक दरबाराची विरुद्ध 2 दिवसाची आज सर्व संघटनाचे पदाधिकारी यांना देण्याबाबत सांगितले। विषय क्रमांक 1, प्रलंबित शाळा ID प्रस्ताव पाठवण्याबाबत त्याचं कार्यवाही जी आहे श्री कदम शिक्षण माध्यमिक शिक्षण नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबारकडील सर्व शाळांचा ID प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आले आहे। सन्माननीय श्री किशोर भाऊ दराडे शिक्षक आमदार श्री कदम साहेब साहेब यांनी शाळांचा ID प्रस्ताव प्रलंबित नाही, तसेच जे त्रुटी असतील त्यांच्या त्रुटी तात्काळ संस्थेकडून मागून
मान्य शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. विषय क्रमांक 2 प्रलंबित वैयक्तिक मान्यता. श्री मवा कदम शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयास अल्पसंख्याक अल्पभाषिक 12 वैयक्तिक मान्यतांपैकी 10 वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या असून 2 वैयक्तिक मान्यता यांना शाळेत त्रुटी कळवण्यात आलेल्या आहेत. तसेच एकूण 11 शिपाई पदाची अनुकंपा मान्यता देण्यात आलेल्या असून सदरचे प्रस्ताव शाळांसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले. सन्माननीय श्री किशोर गराडे शिक्षक आमदार कोणतीही अडचण आल्यास मला वैयक्तिक फोन पत्र व्यवहार करावा. विषय क्रमांक 3 डिअर टू बीएड मान्यता. कार्यालयास प्राप्त श्री डिअर टू बीएड मान्यता प्रस्ताव शासन निर्णयानुसार मंजूर करून मान्यता देण्यात आलेल्या असून सदर मान्यता प्रस्ताव प्रलंबित नाही. विषय क्रमांक 4 एटीडी टू एएम मान्यता. श्री मवा कदम शिक्षणाधिकारी माध्यमिक या कार्यालयास प्राप्त एटीडी टू एएम मान्यता प्रस्ताव शासन निर्णय मान्य शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे पत्रानुसार मंजूर करून मान्यता देण्यात आलेल्या असून सदर मान्यता प्रस्ताव प्रलंबित नाही. विषय क्रमांक 5 वैद्यकीय बिले रजा रोखीकरण व इतर प्रलंबित बिले. श्री मवा कदम शिक्षणाधिकारी माध्यमिक या कार्यालयास प्राप्त वैद्यकीय बिले रजा रोखीकरण आदेश हे दिनांक 22/6/23 अखेर मंजूर करण्यात आलेले असून सदर प्रस्ताव प्रलंबित नाही. मिसबा कौसर, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. धुळे महापालिकेनं मूलभूत नागरी सोयी सुविधा प्राधान्यानं धुळेकरांना पुरवल्या पाहिजेत. रस्ते, गटारी, स्वच्छतागृह यांची मंजूर कामं वेगवानपणे करावी. शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्या अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
महानगरपालिकेमध्ये या संदर्भात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शहराच्या विकासासह विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली। या सर्व समस्या सोडवण्याच्या सूचना देखील खासदारांनी दिल्या। मल्टी स्टोरेज पार्किंग असेल, कॅन्सर हॉस्पिटल असेल, आयुष हॉस्पिटल असेल, त्याच्यासाठी जागा मागच्या बैठकीत देखील हा विषय घेतला होता। तर त्याचं जागा बघण्याचं काम चालू आहे आणि लवकरच ते आपल्याला त्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे। त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंग जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आरओबी बांधण्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी प्रस्ताव दिला गेलेला आहे। तो मुंबई ऑफिसला आहे रेल्वेच्या आणि तो दिल्लीला जाऊन त्याला देखील मंजुरी ही मिळणार आहे। त्यासाठी महानगरपालिकेचं जे काही आवश्यक ठराव असतील ते आयुक्त मॅडम त्या ठिकाणी देणार आहेत। शौचालयाच्या संदर्भामध्ये केंद्राकडून निधी आलेला आहे। मग तो मालेगाव असेल, धुळे असेल, नाशिक असेल, तिन्ही ठिकाणी आलेला आहे। तर आयुक्त मॅडमशी चर्चा करताना मी असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी स्लम्स आहे, ज्या ज्या ठिकाणी गरीब वस्ती आहे किंवा आदिवासी भाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, पब्लिक प्लेसेस असतील, जिथे जिथे मागणी असेल त्या त्या ठिकाणी ही शौचालय उभारत असताना सुलभ शौचालय त्या ठिकाणी करावी की जेणेकरून जुने जे शौचालय ते पाडून त्या ठिकाणी सुलभ शौचालय जर केलं तर नागरिकांचं जे आरोग्य आहे ते चांगल्या पद्धतीने राहील आणि त्याचा मेंटेनन्स महानगरपालिकेने त्या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर जो काही आता आपण बघतो की महाराष्ट्रात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये GBS म्हणजे जयाबारी सिंड्रोमचा आजार मोठ्या प्रमाणामध्ये तो फैलावतो आहे। तर तो आपल्या भागामध्ये तो न येण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काय प्रिव्हेन्शन करता येईल, काय दक्षता घेता येईल, नागरिकांचं आरोग्य हे निरोगी राहण्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या पद्धतीने त्याचं नियोजन आपण करावं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही औषधोपचार आहे तर त्याची पूर्तता करावी असे इत्यादी विषय चर्चेला घेतले। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, मनपा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
शिरपूर शहर पोलीस ठाण्यातून विविध ठिकाणांवर चोरी झालेल्या दुचाकी जमा झाल्यात। काही वर्षांपासून जमा झालेल्या या तब्बल 113 दुचाकी आहेत। शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या दुचाकी सध्या आहेत। या दुचाकींचे मालक अजून सापडले नसल्यानं या दुचाकी तशाच पोलीस ठाण्यात धुळकात पडल्या। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सदर दुचाकींमध्ये कुणाची दुचाकी असेल तर योग्य ते कागदपत्र आणून सादर करून दुचाकी मूळ मालकाला परत देण्यात येईल असं आवाहन केलंय। दिनांक 10 फेब्रुवारी पर्यंत मूळ दुचाकी मालकांनी पोलीस ठाण्यात योग्य कागदपत्र आणावे। योग्य कागदपत्र आढळल्यास सदर दुचाकी घेऊन जावी, अन्यथा 10 फेब्रुवारी नंतर सदर दुचाकी परस्पर विक्री करण्यात येते आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती के पाटील यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। नंदुरबार शहरात अनेक भागात छुप्या पद्धतीनं वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती सिलेंडर पासून गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाच्या पथकानं कारवाई करत नंदुरबार शहरातून 5 तर नवापूर शहरातून 1 ठिकाणी धाड टाकून 37 सिलेंडर, 7 इलेक्ट्रिक मोटर आणि 4 वजन काटे असं एकूण 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी,
संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. जुने धुळे भागातील इच्छापूर्ती गणरायाच्या मूर्तीची परिसरातून शोभायात्रा काढत भक्तिमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुने धुळे भागातून सजवलेल्या ट्रॅक्टरवर गणरायाची मूर्ती ठेवत पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदुंगांचा गजर आणि शंकर पार्वतीसह गणरायाची वेशभूषा बालक हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले. यावेळी परिसरातील नागरिकांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यांची जी अपेक्षा होती ती आमची आज पूर्ण झाली. श्री इच्छापूर्ती गणेश व श्री महादेव मंदिर आज पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे. बापूंच्या सहकार्याने आज प्राणप्रतिष्ठा आहे. दोघं मूर्तींची मूर्ती, मंदिर आणि सगळा खर्च बापूने दिलेला आहे. पूर्ण जुने धुळेकर बापूंचे जे अन्नदाते आहेत सगळ्या देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. आजचं नियोजित प्रोग्राम आहे. आता 9-9:30 वाजता मिरवणूक आहे. त्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर 12 वाजता आपली प्राणप्रतिष्ठेवर सोहळा पूजा आहे आणि त्यानंतर सायंकाळी महाभंडारा आहे आयोजित करण्यात आला. यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्यासह इच्छापूर्ती गणेश महादेव मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.